अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करून निवडणुकीत मॅनेज झाल्याची चर्चा असल्याचा दावा त्यांनी केलाय। प्रसार माध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की अमरावतीचा उमेदवार हा मॅनेज झाल्यासारखा दिसतोय। त्यांनी 15 ते 20 कोटी रुपये घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे। आम्हाला आज माहिती मिळाली की ते एका खासगी रुग्णालयातील आयसीयू मध्ये असून तेथूनच मुलाखती देत आहेत। ही अत्यंत संतापजनक बाब आहे। यापुढे बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या संपूर्ण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती मिळत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत असेल तर राज्य सरकार आणि यंत्रणा काय करतायत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यशोमती ठाकूर यांच्या या आरोपांमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पैशांचा प्रभाव आणि कथित घोडे बाजाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मात्र या आरोपांबाबत संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही। आता आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातूनच कळलं की ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, आयसीयू मध्ये आहे आणि आयसीयू मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत। म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली, त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला बी फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत। म्हणजे घोड बाजारे काय आहे हा कारभार, कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतंय। आणि जर इतका कोट्यवधी रुपयांचा जर व्यवहार होतो आणि एवढे कॅश जर इकडची तिकडे आणि तिकडची इकडे होते तर आदरणीय देवेंद्रजी काय करतात? काँग्रेसची नेमकी काय भूमिका राहणार आहे? प्रदेश अध्यक्ष जसं सांगतील तसं आम्ही करू। वंचितला पाठिंबा देण्याची जे प्रदेश अध्यक्ष सांगतील तसं आम्ही करू। शिवसेनेचे मी बिलकुल हेमंत पाटलांच्या म्हणण्यावर मी दुजोरा देते। खरी गोष्ट आहे, ही निवडणूक जी आहे ही सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक राहिलेलीच नाहीये। या निवडणुकीमध्ये काय घोडेबाजार होतो आहे आणि कशा प्रकारे हे लोक करप्शन करतायत, कशा प्रकारे करप्ट सगळी सिस्टम करतायत हे आपण बघतोय। या सगळ्या गोष्टीचा निषेधच या ठिकाणी आम्ही पण करतो। मॅनेजरची चर्चा पूर्ण राज्यभर होत आहे। हो, तर आयसीयू मधनं जर तो इंटरव्ह्यू देत असेल भाऊ तर काय आपण बोलावं याच्यावर? तो मॅनेज झाल्यासारखाच आहे ना। 15-20 कोटी रुपये त्यांना घेतले म्हणतात। मी तेच बोलले की 15-20 कोटी रुपये त्यांनी घेतले, एवढी कॅश आणि एवढा व्यवहार जर हवा होतोय तर मग होम मिनिस्ट्री करते तरी काय आहे? नागपुरातच ऍडमिट आहे म्हणते तो, आणि नागपुरातून तो आयसीयू मधनं इंटरव्ह्यू देऊन राहिला म्हणते। चीड येते या सगळ्या गोष्टीची आम्हाला पण।